हरि ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमचं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमात् स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्व गुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतो सावित्री सत्यवानाल काणी ऐकत रशिलीची. सावित्रीनं यमधर्माक संतुष्ट करून ती गोतिशले धार्मिक विषय पुरे सांगून धर्मू सांगून ताका संतुष्ट करून तिने वर घेवन वरा मुखांतर तिगेल सत्यवाना ती ವಂಚಯಿಸೂನ್ ಜತ್ತರಿ ತನ್ನಿ दोग रात्री सगळेची प्रयाण करून तन्नी घरा येवन पावताची. हांगा समज काळोख बच्चनी पल्ली जायनी घरा येवन पावलीची अर्धरात्रीन तुची. त्या वेळाक पुराय ऋषी मुनी हांक सोदून सोदून द्युमत्सेनाकनी खंयी मेळना म्हणटना द्युमत्सेना बायलय खंय सोदीत रसत न्हय तांकां हाडून आश्रम बसकारान भारी धैर्य सांगताची. तुगेले सून तितली सत्कुल प्रसूते धर्म गोत्तशिली ताजे नंतर कितकी सकड व्रत केला तिणे म्हणटना तुगेले पुत्ता कसले वायट जायना तूं हांगा बैस म्हूण सांगून ताका हांगा बैस तुगेल पूत येतलो म्हणून सांगून सांगतात तांणी. तशी कडेरी तांणी आयलींची पूत सून आयलींची. त्या वेळार द्युमत्सेना हांगा दोळयला हांकां बारी संतोष जाता आनी सत्यवानालयांनी सावित्रीला तांणी निमगिताची. तूं केन्नाय सांजवेळे वेळ आसतनाची म्हळ्यार काळोख जेवच्या वेळ आसतनाची येवन आश्रमा पावतशिलो. आजी ताका इतलो वेळ जालो खंय चमकलो तो तुगेले बायले येशिल्ली न्हय लागीं अर्धरात्री जावन गेले न्हय मस्त वेळ जालो आमकां भंय जायना मय तुका कसो बाद जाल्ले इतले वेळ येवच्याक. तुगेले आनू अम्मा अम्मी पुराय भारी कश्टारी बसल्यांची इतली वेळ ते तुमी केदन येताची कसं जल्ली तुमकां म्हूण तुगेले अन्न आनी अम्मा समाधान करून पूर जल्ले तशें जावन कसं जल्ली म्हूण आनम्माले सांग विवर्सून सांग कसं जल्लेलें म्हूण सांगून सत्यवान सांगतकी बई सम्म हांव आजी सकाळीं केन्नाय सावित्री मिगेल ओट येत्त म्हूण म्हणयना. आजी येत्त म्हूण मस्त हट केली तिणें. केन्नाय निमगी नातील बायल निमगिता म्हूण अन्नाले आनी अम्मालेगे अनुमती निमगी म्हळ्यार ती निमगिला. आम्ही अन्नाला अम्माला अनुमती घेवनूची पंतेरी रान्ना चमकलेलीची त्या म्हळ्यार म्हाका समिधी हाडची दिसाची. तशी एकवर राजवची पुरे घेवन येवची न्हू मामा वच्चून फूल न्ही पुरे फूल फल वट्ट केले पुजेचे अवकाशिल्ले. मागीर समिधी काडू म्हूण सांगून एक रुखार चडलो. रुखार चडून ताजी गेल्लो कुडक करता गेल्लो कुडक करता म्हाका वावटेन कसो जेत म्हूण कळ्ळी. मात ते दुखी म्हळ्यार दुखी म्हाका कुडार उबारच्यो समीत जायनी. कुडले वृक्षार दुखून तो गुदेवलो. सावित्रीला सांगले म्हाका माते दुखता कसो जेत म्हूण गोतना हृदयांत वेदन जत्त रस उठू जीव अल्लोल कल्लोल जाता म्हूण तिणें ಸ್ವಲ್ಪ वेळ निद्दे समजतले म्हूण तिगेले पाय्यार हांव न्हिदलोलो म्हाका मागीर कसले गोतना गाढ निद्र जाल्यार तांत भितर एक विशय उडगसाच म्हाका कसले म्हूण म्हणल्यार तितली गाढ न्हीद हांव न्हिदन येद्दोळटय जाल्यार म्हाका त्या निद्दांत एच्चर जतन आस पळय मस्त वेळ जावन गेलोलो जाल्यार म्हाका आनू अम्मा सकडी राखून बिस्ताची म्हूण म्हणलें कतिराम सावित्री लोट वग्गी आश्रम आयलो इतली काळ म्हाका अशी न्हिदाम मिगेल जन्मा काणी म्हणत इतली काळांत असल न्हिदाम काणी म्हूण सांगता. तशी आनी कसलें विंगड कारण ना ती काय म्हाका जागोच्या समजायनी दिसता म्हूण म्हणटा. पुरे जन आश्चर्य जाता कित्याक म्हळ्यार पळय ताका न्हीद येयली
तक्का मिंगड कसले गोतना हंगा राया दोळ ಇಲ್ಲ त्या मागीर तक्को गोतना कसला बाये म्हण गौतम ऋषी सत्यमानाले निमगीत कೈ ಬೈ ಬೇರಾಯ ಸತ್ಯವಾನ तुगेले अन्नाल दोळ इले विषय कळलाकी अंधत्व कशी निवारण जाला कसले तुका गोतना मे तुका गोतना जाल्यार सावित्री गोत सुका इते म्हळ्यार तुम्ही आश्रमा दुखून मत्तर तक्का सडन दोळ इलो कसले हे सावित्री खंडीत गोतस इते म्हळ्यार सावित्रीन करची तितले पूजा व्रत अनुष्ठान कोणेय करनी तिगेले निमती जेव यो दोळ येवन अशक्य पुरो कसं म्हण गोतना तिणे सांगता काय त्यांनी सावित्री तू कसं जल्ली म्हणून सांग पळय तुगेले अंगाचे तेज पळयतना तू साक्षात सावित्री देवीशी आमकां दिसता तुका म्हणटा न्ही हंग कसं जल्ला कसं इत्या पुरे रहस्य तुका गोत्तसो का सत्यमानाका केन्नाय येना तितली न्हीद आज येवचें कारण कसलें की एक कारण सुका तशी न्हिदलेलो न्ही तो ते कसलं ते कसं रहस्य तुका गोत्तसला रे तू आमकां सांग एकच वेळ या परे कोणाला सांगू नज म्हूण तुगेल्या मनांत आसला रे नक्का सांगेत म्हूण असल्या तू सांगू का म्हण सावित्री म्हणटा की म्हाका गोत्तस कसं जल्ले कसले इत्ते म्हणून त्या रहस्य काय नाही त्या कोणाकय सांगेत ते विषय तुमकां सांगता व समाची कसं जल्ले म्हणून सांगिले प्रति एक विषय सांगता म्हणटा ती सांगता मिगेल वारडिके पुडेची मिगेल अन्नाक आम सत्यवाना वारडी करून घेता म्हाका खंयी चेल्लो मेळ्ळी तुची चेल्लो सोदी म्हूण म्हणटना सत्यवान म्हाका सांगेल बामूण म्हूण दिसले अरण्य भोंवतना कळवे कडेर हांव अन्नाले वचून सांगले त्या वेळा नारद आशिल्लीची त्यांनी म्हणले तो अल्प आयुष्याचो 1 वर्ष भरती 1 वर्षान तो मरता म्हणून त्या भविष्यवाणी प्रकार कलची दिसा ताका म्हळ्यार आईचे पंतेरे आत रात्री जल न्हय कलची दिसो जोर ताका मरणा दिसो म्हाका हांव लॅक करून आशिल्लो तशें जावन प्रति दिसांत हांव तशी व्रत अनुष्ठान उपवास देवाल पुजा पुरे मिगेल बामणाले आयुश्या खातीर करचें आशिल्लें कालचे दीस तागेले मरणा दीस म्हणून गोत्त आशिल्ली देखून हांव ताका सोंड राबूक आशी पावनी ताजे खातीर त्रिरात्र व्रत केलेले पयर 3 दीस देखून 4 दीस कालीक जाल्यार हांव अन्न उदक घेनी इथे म्हळ्यार हाका वंचका म्हणूची ताणें कशी पुणी वंचका जतकी नाम म्हाका गोतना जाल्यार म्हाका कसं की देवाल वयर विश्वास आशिल्लो ताजे खातीर ताका सोंड राबच्या म्हाका कुशना हे विशय सांगली म्हूण जाल्यार माई मामांक जोर भंय जाता म्हूण म्हणलेले खातीर तांगेले कसले सांगना नाशे तांगेले अनुमती घेवन हांव चमकले इतली करून मिगेल माई मामा समीत अल्पायुश्य म्हणून गोत्तस की नाकी हांव सांगून तांगेले मंतारपणारी दोळ तील वेळारी पूत मरत म्हणून सांगून कसल्याक या परे दुःख दिवची तांकां म्हणून सांगून हांव सीदा मावाल्यांनी माईंची अनुमती घेवन बामणा लोटो अरण्या चमकलेली अरण्यांत थंय ताका मात्या दुखी जोर जावन तो मिगेले पाय्यार न्हिदलो हे विशय तुमकां मिगेल बामणान सांगला थंय कसं जल्ले म्हळ्यार मिगेल बामण लायक न्हिद आसतना यमधर्म तागेले कामाच्यांक पुरे घेवन तो मिगेल बामण खंय आसा थंय येयलो आनी हांव पळयता मिगेल बामणाल शरीरा दुखून एक अंगुश्टा इतले ते सूक्ष्म शरीर एक ज्योती रुपार ते तागेले पाशा बांदिला आनी मेल्ला ताणें वरन दक्षिणाभिमुख जावन वतरस ते पित्र लोकसची म्हूण म्हाकाय गोतस न्हय हांव कसं केलें हांव तागेले म्हाक्षी चमकले येवं नका म्हणून मस्त म्हणालो तागेलें आयुश्य जाल्ला आनी ताका दिवचें जायना येवं नको तूं म्हणून जाल्यार हांव चमकले तागेले म्हाक्षी वचून मिगेले कितले की म्हाका गोत्त आशिल्ले धार्मीक विशय पळय ताका सांगून तो बारी संतुश्ट जाल्लो संतुश्ट जातना हांव ताणें म्हाका प्रति विशय सांगतना 1 वर दिवचें प्रति विशय सांगतना 1 वर अशें 5 वर दिले कळ्ळें त्या वरांत 2 वर हांव मिगेल मावाल खातीर घेतिले कसलें म्हणल्यार एक अंधत्व तागेलें निवारण जावका आनी ताका ताणें कळून घेतिल्लें राज्य प्राप्ती जावका हे 2 वर हांव मावाल खातीर घेतले मागीर मिगेले अन्नाक 100 जन जेल्ल्या चिरडून जावकाचे म्हूण म्हळेले 3 वर घेतले मागीर ताणें हांव सांगेले विशयान संतुश्ट जावन आनी 1 वर निमगे म्हणालो मिगेल बामणाल निमतीची म्हाका 100 चिरडून जावकाची म्हणलें जल्वे मागीर 5 वर दित म्हणटना हांव म्हणलें म्हाका चिरडूंक जावका जाल्यार बामण सुकना तशें हांव ताका दीर्घायुश्य दी म्हूण कडेन ताणें संतोश जावन 400 वर्ष दीर्घायुश्य दिला मिगेल बामणाक तशी आतां हांव केलेले व्रत उपवासा पुरे देवान समफल दिल्लें म्हूण सांगून हांव लेखता आनी म्हाका बद्दलची व्हड दुख्ख प्राप्त जाता आशिल्लें जाल्यार तें दुख्ख यमधर्माल अनुग्रहान हें व्हड दुख्ख संतोशार पर्यावसान जाल्ली न्हय कडेर सावित्री उतर आयकतना द्युमत्सेन
द्युमत्सेना बायल आशिल ऋषीमुनी पुरायजना बारी संतोष चलकी ते भारद्वाज गौतम मस्त ऋषीमुनी थंय आशिल्लीत न्हय हाको सोदून चिमगल तांणी बारी संतोषान सावित्री सांगली की तू बद्दची महापतिव्रतेची निश्चय जावन तुका सून करून घेतले या द्युमत्सेनाने हागेल बायल आसा पळय भारी योग्यत्यवान तांणी धन्य तांणी म्हूण येत आनी तागेले वंश बद्दची हक्का अल्प आयुष्य म्हूण जल्ले जाल्यार वंश निर्वंश जाता आशिल्लें अंगाक वंश रक्त आशिल्लें न्हय जाल्यार तसल वेळाक तुवें ताका आयुष्य वपास यमधर्माला घेवन त्या वंशाचे पुनरुद्धार केल्ली न्हय म्हूण म्हणलें मागीर पुराय जना आशिर्वाद करून तांणी तांगेले आश्रमाक थंय लागीं आश्रम बांदून तांणी तांगेले आश्रमा चमकलीची पुराय जन तांगेले आश्रमा चमकलीची पळय फाल्ली जावच्या जाल्ला जाल्यार एक ಸ್ವಲ್ಪ वेळू विश्रांती घेतल्या बरी केल्ले ब्राह्मी मुहूर्त लागी येयले उठयलीची ऋषी महर्षी तशीची पुराय तांगेल्या आश्रमा चमकल्यांची जाल्यार अशी तशी पळोवका जाल्यार ब्राह्मी मुहूर्त जाल्ले तांणी तांगेले स्नान आहनीक सकड कोरका न्हय ते पुरे कोरनू संध्यावंदन इत्यादी कोरनू द्युमत्सेनाल आश्रमा वापस उल्लोच्या आयलीची कसं म्हळ्यार तांकां सावित्री निमती द्युमत्सेनाल पूत वांचून आयलो म्हूण म्हळेले व्हड संतोश कितले उलयल्यार त्या विशयी पावना कितले उलयल्यार त्या विशयी पावना द्युमत्सेनाकय तशीची इतले काळ हांव ऋषी महर्षींगेल वट राबिलो आनी पुरे आमकां कितली प्रिती करताची कितली आदर आसा आमगेले वयरी म्हूण सांगून द्युमत्सेनूय तांगे लागीं बारी संतोशार उल्लोन बेसला अशी आसतना ऋषी महर्षी वापसय सावित्रीन यमधर्माला घेतले 5 वरांत 2 वर जाल्ले खंयचे एक दोळ येयलो एक सत्यवान मानतलो आनी 3 वरच न्हय त्या फलीत जावका न्हय म्हूण अशी उलोवन बेसतना शाल्व राज्याचे जन पुरे व्हड गुंप करून हागेल राज्य न्हय द्युमत्सेनाले तागेले आश्रमाला गेयलींची तांतून मुख्यस्थ ಸ್ವಲ್ಪ जन आसत न्हय तांणी आश्रमा भितर आयल्याची पळयतात तांणी द्युमत्सेनाक ताका राया एक गौरव कशी दिवका तशी गौरव दिले तो बैसाची म्हूण आपण केली की पुराय जन बैसलीची द्युमत्सेनाले म्हणली तांणी राया तुगेले एक ओडकंटक निवारण जाल्ले तुगेल शत्रू कोण तुगेल राज्य वश करून घेतील पळय तुका वंचन करून तागेल मंत्रीन ताका दिश मारले तागेल मंत्री निमती तो मेल्लो जल्वे म्हणटना आतां तुगेल राज्य तुक्काची म्हूण कडेन तांकां भारी संतोश जाले पुरे ऋषी महर्षी म्हणली की यमान आनेक वर दिलेले तेवूय पळय फलीत जाले न्हय म्हणून संतोशान एकळे म्हणलीच की तेच भितर ते रायाले द्युमत्सेनाल ते मंत्री पळय आयली पळय तांणी म्हणली की पळय तुका देशभ्रश्ट केलेले ताणें तागेले अपराधाक की कसं की तो तागेले मंत्रीन ताका मारले जल्वे तागेले बंधू मित्र पुराय मरण पावलीची ताका संबंध पाविले कोणाकय ताणें सोणी तागेले मंत्रींक गेले अनुयायीन पुराय तांकां दिशमान सोडले इतली मात्र जाल्यार वाडणे आशिल्ले राया ते तागेले देशाचे नागरीक पुरे एक तिर्मानाक आमी पुरे वट्ट मेळ्ळो कळवे पुराय जनांना एक तीर्मान केल्ले कसले म्हूण म्हळ्यार आमकां निविंगड कोणूय राय नाका तूंच आमगेले राय जावका म्हूण सांगून पळय तुगेले पित्रान तुगेले पितामहान पुरे कितले चंद करून आमकां कळसिला चरडूशी पळयला तुवें तशी आमकां पळयत आशिल्लो कसं की आमगेले ग्राचार की कसं की तुगेले शत्रून तुका मोस करून तुका देशा दुखून धांवना न्हू तागेले हें तुगेलें सिंहासन तागेलें करून घेतलें वय बे आजी तूं आनी तुवें आमगेल्या सिंहासनार बसूका तूं अंध तुका हांगा आयली नंतर अंधत्व आयली म्हूण कळ्ळें आमकां जाल्यार तूं अंध जाल्यार वाडणी अंधत्वाचे दोश असल्यार वाडणी आमी पुराय तुका सहकार करताची तुवें आमकां राय जावका म्हूण सांगून लेखला तशें जावन सर्व मालगड्यान हांगा पुरोहितान पुराय गौरवार तुका आपूण हाडका म्हूण सांगून सांगला देशाच्या मालगड्यान पुरोहितान पुराय तूं येवका आमगेले वटो तितली न्हय पळय तुका आपूण हाडचे खातीर चतुरंग सैन्यय पेटयला पुराय आनी थंय आमगेल्या राज्यांतूय आमी व्हड एक सैन्य केला आनी कोणूय युद्ध आयल्यार आमी एदुरसूची तितली ताकत आमची येवची तशी आमी थंय व्हड सैन्य तयार करून सोडला जल्वे आनी तूंच आमगेले राय तुका आमी घेवन येताचे म्हूण सांगून हळ्ळीक नगरांतू पట్టणांतू प्रत्येक कडेन आमी डांगूर पेटून जाला आतां तूं बाय सोर आमगेले वटो येवका यो राजधानी वचा आमी तुगेले आनू आज्जो पुराय जन बशिल्लें सिंहासन तुची राज्यभार करून आमकां चंद करून पळोवका तुवें म्हणून म्हणटना जल्वे रायो हासलो खंय हासतना तांणी सम पळयत थंय यो हासता म्हूण पळयल्यार तो दृढकाय जाल्ला रायो कळवे
यमाले बरान मान्ने दोळे सम दिसता पिळी पिळी पळी तरस यो पुरे जना संतोष चले राया दोळ येईल म्हणून बारे आनंद चलिके पुराई पटणी घाल विषयो त्यांनी सांगितले पटणीक म्हणा तागेले नागरिक जन देशाचे त्यांनी पुरे हक्क येवका रायजवका म्हणलेले विषय ऐकून दिवमनसे नास बारे संतोष चला कुडले ऋषी महर्षीला पुरे निमगीत कहतो त्यांनी म्हणता बस त्या आम्ही म्हणलेलं न्हू केदनं फलित जाता यमान दिलेलं वर गे जल्ली नवे न्याय जाऊन तू तुगेले देशाचे सिंहासनार बसून राज्य आळवो का सिवाई आमको पुरा रक्षण दिव का सिवाई तू आमगेल ओटो आश्रम आणतो वास कोरनाशच्याक योग्य नाहीच नाही तू राय झालेलं तिकून तू सिंहासनारी बसच्याक योग्य बाई सोर मस पुराय जना चंदकोन राज्यभार करी म्हणून सांगून आशीर्वाद दिताचे वो बाई सरलो कळवे त्यांनी महाराणी बसच्याक म्हळ्यार दिवसेनाल बायले बसच्या एक चंद भंगरा पल्लंक खेळला कळव्या तांत भितर दिमस्थेनाल बायले लोटो शैब्य तिगेल नाव तिगेल बोटो सावित्री काही बसैल की तिणे इमेगल चुना म्हणून सांगून सत्यवानानी दुमत्सेन तांक एक रथ हाडला कळव्या त्या रथार बसल्यांची सर्व सकल वैभव कितले एक राया पनोर काजेले कसल वैभवस त्या वैभवारे दिमत्सेन रायो तागेले पटणाक पावलो कळव्या थंय आशिल्ले पुरे ब्राह्मण श्रेष्ठ तागेले कुलपुरोहित तागेले राज्याचे मंत्री तांणी पुरे ಒಟ್ಟು मेळ्ळून ताका पट्टाभिषेक केले वापस सत्यवानाक युवराज म्हूण सांगून पट्टाभिषेक जल्वे पुराय वर जतरस पळय मागीर कितले की वर्ष अंतरांतो म्हळ्यार कितले की वर्ष म्हळ्यार 100 चडून जेव केला उण्या उणे 250 वर्ष जाय म्हूण लेक्याचे गोतना म्हाका जवळ बिनी जल्ल्यांचे वेळ ते आमकां सांगू कळना ते 100 चेडवान तेणी जन्म दिला के एका पशी एक चंद म्हळ्यार चंद चेडूंके बहुपराक्रमी चेडूक खंय तरी म्हळ्यार द्युमत्सेना सांगिल्लें नत्र म्हणटा पळय तशी शत्रू युद्धांत कोण युद्ध करू येयल्यार पाटी दाखोवन वचीत असल चेडू न्हय खंयतानी तसल एक नमने श्रेष्ठ स्वभावाचे चेडू जाल्ल्यांची कळव्या आनी क्षत्रियांक युद्ध करचें म्हळ्यार भारी प्रिती न्हय युद्धा विशयांत भारी चुरकू जाल्ल्यांची तांणी त्या वेळाक तीन अन्नेक वर घेतला कसले मालवीक म्हळ्यार तिगेला उसुक चल्ले चेडून अशी एकली चली जाली न्हू तांकांय 100 चल्ली जाय म्हणा न्हय ती काय तशी काय ती गेले पट्टांत अश्वपतीक म्हळ्यार बामणाक 100 चेडूं त्या मागीर अशीची हांगेल चेडूं वरी तुला पराक्रमी चेडूं जालें न्हय अशी सावित्री म्हळेली साध्वी स्त्री तिगेल काणयेक तू कोणेय एक साध्वी द्रौपदील म्हणके कष्ट भोगिली आसवे म्हण निमगेलेल कथेर हांव सांगिल्लें सावित्री म्हळेले स्त्री जल्वे तिणें उद्धार करून घेतला मांत्रणें तिगेल माई मामांकय उद्धार केले अन्नाकय केले बामणाकय केले गे अर्थात कशी सांगची म्हण जाल्यार अंचाण द्युमत्सेनाल वंश तंचाण तिगेल अन्नाल अश्वपतील वंश उद्धार करून सोडला तशी तुम्ही या द्रौपदील निमती सर्व कष्टा दुखून पार जाताची ती वय तशीची सावित्री बरी महापतिव्रता स्त्री ही गेल निमती तुम्ही उद्धार जाताची म्हणून मार्कंडेय सांगता कळेरी युधिष्ठिरा ಸ್ವಲ್ಪ समाधान जत कळव्या सावित्री मिगल बैलेल पशी चढ कष्ट भोगल्या तिगेल निमती सर्व उद्धार जल्वरी द्रौपदी आमक उद्धार करत जत्तली चांग जत्तल आमकां म्हूण म्हणलेले ಸ್ವಲ್ಪ समाधान संतोष तागेल तोंडार आयले कळव्या तशी मागीर सुमार काळ ताणें काम्यक वनांतोची दीस काडला तशी व वैशंपायन ऋषी जनमेजय हाका सांगतरस जनमेजयाक कसलें म्हूण म्हळ्यार पळय सावित्री उपाख्यान आस पळय हें सत्यवान सावित्रील काणी कोण भक्तीन ऐकत की जेवो कोण भक्तीन वाजीत की तो भारी संतोषार आसता सुखी जावन आसता जिवनांत ताका कसलच मेळका सर्व इश्टार्थ तागेले पुरैक जाता केन्नाकय ताका दुख्ख येना म्हणून म्हणटाची हें कथा फलश्रुती तशेंच म्हणून तशी वैशंपायन ते दुश्य दिसाचे उपाख्यान जाल्ले आनी उपासायर साक मुंदर सीताची तें कसलें म्हूण सांगून आमी आतां पळया आमी उपास महाभारताचे मुख्य कथाक येवचे पयशे फुडें हें संपुटांत कृतिका नक्षत्र सजन ऋषी पत्न्यो मागीर तांगेल निमती अग्नील निमिती तांकां चेडूं जल्लींची षण्मुख जाल्लो तोंड आशिल्लें म्हूण आनी पळयला जाल्यार केल्लो उपरांत आमी विंगड काणीस म्हूण ಸ್ವಲ್ಪ हांव सांगला जाल्यार हांगा कितले की जेन्ना कसलकी सकड संशय येता ते संशय परिहार जावच्याक ಸ್ವಲ್ಪ सकड विशय हाजी सांगता तांतू पळय स्वाहा देवीन कळव्या
अग्नीक तिणे मोह करचे जाल्यार अग्नीन खंयचे एक होम जातना ते ऋषी पत्न्यो सप्तर्षी पत्न्यांक पळोवन मोहित जाता जाल्यार अत्युत्तम पतिव्रता स्त्री पातिव्रत्य बलशील अरुंधती तशी हांगा स्वाहादेवी कसं करता अग्नीक तांगेल वैरी मन जल्ला म्हूण कळ्ळी कुडले स्वाहादेवी ती कसं करता एकक दीस अग्नीले एकक ऋषील बायलेले वेसगान वता अग्नी बदची ऋषी पत्नी तन्नी म्हूण लेखून स्वाहादेवील वटू समागम करता कळवे म्हळ्यार स्वाहादेवील वटू तो वारडीक करूंक येता स दीस तागेल वटू वता जाल्यार 7 दीस अरुंधतील वेश घालूं तिका जायना तशें अरुंधतीला वच्चा जायना अरुंधतील वट म्हणके तिका वच्चा जायना जल्वे हांगा मुखार सुनू त्या ऋषी पत्न्याल वेस घालून हिणी तई चमकलेले रान अग्नी लागी तई दुखून येयले सगळे कितले कितें पळयतात न्हय तांणी पळय ऋषी पत्नी चमकली म्हण कन्ना दुखून कन्ना येवन ह्या ऋषींक पळय कळून तांणी बद्द म्हणले कोण सजन पत्न्यांक परित्याग करताचे मागीर ते सजन पत्न्यो हांगा स्कंद जाला न्हय स्कंदा लागीं येताची कळवे हें काणी येतना ह्या विशयांत ह्या संपुटांत 7 संपुट जाल्ल्यात तशी जावन ते सजन ऋषी पत्नी सांगताची आमकां आम्म जावन पुणी करून घेतू अशेंच केला त्या स्वाहादेवीन म्हूण म्हणटा जायत म्हूण तांणी आम्म करून घेवचें वपोताचे पुढते 27 नक्षत्रांत अभिजित नक्षत्र म्हणून एक आशिल्लें आतां तें मुहूर्त जाल्ला पळय ती अभिजित नक्षत्र कसं की खातीर तिका वरलेल्या नक्षत्रा वयर पयली की कसं की ती नक्षत्र मंडल सोण वता म्हूण सांगून चमकली कळवे आतां इंद्र हांग घेता आनी सांगता पळय नक्षत्रा तुकून अभिजित नक्षत्र चमकला थंय विंगड नक्षत्र स्थापन करता म्हूण कडेरी महासेन म्हळ्यार योची स्कंद ताका महासेन म्हणटा स्कंद म्हणटा तेन्ना त्या कृतिका त्यांनी जावन ऋषी पत्नीले प्रार्थना तांकां आम्म जेवो म्हणून ओपता केल्लो कडेन कृतिका सजन कृतिका आसच पळय तांणी आत्ते कृतिका नक्षत्र तांणी सजन कृतिका म्हूण म्हणटाची त्या सजन कृतिकाची ती तागेल आम्म जत्ताची म्हणून तांणी तारामंडला मेळ्ळींची म्हूण जाल्यार त्या कृतिका नक्षत्र आनी हें सजन ऋषी पत्नी एक बे म्हूण म्हणलेले एक संशय येता पळय ते स्पश्ट जावन सांगू जायना न्ही जावन ऋषी पत्नी विंगडाची तांणी कृतिका नक्षत्र न्हयची न्ही तांणी पळय स्वर्गा चमकलीची त्या मागीर कसं न्ही अक्षय स्वर्ग म्हळ्यार वापस थंय दुखून येवचें ना तांणी चमकलीची म्हणून सांगतात न्हय जाल्यार हांगा महाभारतांत मात्रगणान येवन स्कंदाक स्तन्यपान केल्लेले देखून ते मात्रगण त्याची कृतिका ताका कार्तिकेय म्हूण नांव आयलें म्हूण तरी मात्रगण आनी ऋषी पत्नी विंगड म्हूण जाल्यार सजन ऋषी पत्नी कृतिके बे म्हूण म्हणलेल्या विशयांत एक संशय आस म्हाकाय ताजे करेक्ट विशय कळनी ते कोणके एकल्यानी ह्या संशय निमगेलेले देखून हांव आतां इतली सांगता रस जाल्यार एकक पळय आम्ही कशी समाधान सांगू येता देवाल विशय कसो म्हळ्यार गुह्याती गुह्य गोप्याती गोप्य विशय म्हणटाचे देवाल सृष्टी कल्पकल्पांत जेवचे आस कल्पकल्पांतूय प्रति ब्रह्मकल्पांत अशी पुरे सृष्टी जावन येवची आस एक ब्रह्मालांतू कितले 10 की पंत इंद्र जावन वताची म्हणस रुद्र जावन वताची 10 इंद्र जावन वताची अशी पुरे आस म्हणटना हे देवते तशेंच महासेनूय प्रति कल्पांतू येता कितली पंत महासेन स्कंद जावन येता गोतना प्रति पंत स्कंद जावन येता ताका एक रिती जन्म मेळ तेव्हाय न्हय न्हय तशी आमी हांगा कल्पांतू एक कल्पांतू ते स्कंदाले अवतार कितली पंत जाता पळय तितली पंताई विंगड रितीर जाल्ले म्हणून लेखू येता शिवाय ऋषी पत्नी आनी मात्रका गण आनी त्या कृतिका नक्षत्र पुरे एकच म्हूण लेखू आमकां जायना मात्रका गण म्हळ्यार विंगडची आमी मात्रका पुजा म्हणून करताची कळवे कंचंतू वारडीक मुंजी म्हणटना नारलो दवरताची पळय मात्रका गौरी मात्रका पुजा म्हूण म्हणटाची ते गौरी मात्रका पुजींतू ऋषी पत्नी न्हय न्हय तांणी तांचं नाव असं बट मग निमगेला तांगेलं नाव सांगता
त्यांनी ऋषीपत्नी नाही, ऋषीपत्नीला नावं विंगड म्हणतात मात्र कगण विंगड ऋषीपत्नी विंगड म्हणजे ಅತ್ತೆ ಋಷಿಪತ್ನಿ ಒಟ್ಟು ಮೇಳು ಕೃತಿಕಾ ನಕ್ಷತ್ರ ಜಲ್ಲಿಲಿಚ್ವೆ ತೆವೈ ಕಂಚಕಂಚಕಿ ಪುರಾಣ ವಜ್ಜತನ್ ಮೆಳ್ತಲೆ ಪೂರ್ತಿ ಪುರಾಣ 18 ಪುರಾಣ ಆ ವಜ್ಜಿನ ಇದ್ದಕ್ಕೊಂದು ಮಕ್ಕ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ದಿವಸ ಜೈನ ಹಂತು ಜವ್ವೆ ಜಲ್ವೆ ಅನ್ಯಕ್ ಕೆಲವು ಜನ ನಿಮ್ಗಿಲ್ಲ ಸ್ಕಂದನಿ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಮಳರಿ ಎಕ್ಳೋತ್ ನಮೆ ಸ್ಕಂದಾಕ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಮಣು ಕಶಿ ನಾಮ ಇಲ್ಲ ಮಣು त्यामुळे सांगू जैना इथं म्हणारे आम्ही स्कंद पुराण अंतू स्कंद चरित्र येतात अंतू इथं सुब्रह्मण्य म्हणून नाव इल्या म्हणून सांगून आमक कळणं त्या फळ्या कार्तिकेय म्हण नामस महासेन म्हणस शरजन्मास षडाननस पार्वतीनंदन म्हणताची तका स्कंद सेनानी अग्निभू गुह बाहुलेय तारकजित कुमार क्रौंचधारण या पुरेपळे आता गेले अष्टोत्तर जलानमे महाभारतांतू ऐला ते तांतू भितर असल पुरे नाव असे बाई सुब्रह्मण्य म्हणून काही नामेनी या पुरे नाव असिले महाभारतांतुले स्कंद अष्टोत्तर स्तोत्र म्हण पळितन कळता कळवे तेच्यानु सुब्रह्मण्य म्हण म्हणल्यारी नाव स्कंदालेच वे म्हणून सांगच्या कान्यक कसं म्हणून म्हणलं आम्ही स्कंद म्हणले कुठलं कोणाला उडकस करताची नवील वाहन जावन आसचो नम नवील वाहन जावन आसचो मागीर हातांत एक आयुध धरून शक्ती आयुध धरून आसचो तशीची ताका ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಾಲ ರೂಪ ತುಮಕ ಪುರಿ ಜನ ಗೊತ್ತಸ್ ನಮ तशी असता तागेल ಒಟ್ಟು नवील वाहन नवील आकनी सर्पाक बद्ध द्वेष म्हणटना सुब्रह्मण्यूची सुब्रह्मण्यूची स्कंद म्हणून सांगू जायना नव्हे सुब्रह्मण्य आम्ही कशी सुब्रह्मण्य म्हणटना कशी आम्ही आराधना करचे नागरूपार नव्हे तशी सर्पाचे विषयी म्हणा येता सुब्रह्मण्य म्हणटना स्कंदाक सुब्रह्मण्य म्हणटाचे वे ಗೊತ್ನಾ ಜವೋ ಸ್ಕಂದಾಕ ಈ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಮುಣ್ಣ ನಾಮಶ್ಚ ಪುರೋ ಸರ್ಪಾಕ ಈ ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ ಮುಣ್ಣ ನಾಮಶ್ಚ ಪುರೋ ಮುಣ್ಲೆಕ್ ಹೋಯ್ತು इता म्हळारे आता आम्ही कुके सुब्रह्मण्य आदी सुब्रह्मण्य मागीर खंय खंय सकडी सुब्रह्मण्य देवस्थान पळय थंय पुरे सुब्रह्मण्य म्हणून पूजा करची कोणाक सर्प रुपारीत नवे तशी सुब्रह्मण्य म्हळेल्यांनी स्कंद म्हळेले एकळोवे म्हळेले विशय कळणी जाल्यार एक नागदीपिका म्हण म्हळेले एक ग्रंथ आसा तांतू भितर सुब्रह्मण्य म्हण म्हळेले विशय आयला तो स्कंद म्हूण आसवे म्हण म्हणलेले म्हाका आतां वाजिलेले विसरला उडक आस जाल्यार वाजून ते एक विशय क्लियर करया जाल्यार मात्र न्ही महाभारतांत मागीर शल्य पर्व येता पळय तेदना तांतूय स्कंदाल काण येता त्या काणीकनी अंग सांगील काणीच नवी मन परमांतू स्कंदाल काणी सांगिले ते मस्त व्यत्यास असता का ते स्कंद म्हूण म्हणल्यार अग्नी स्वाहलना हांव पयर ते स्कंदाल काणी सांगतना क्लियर केला ಸ್ವಲ್ಪ ತಂತು कशी स्कंदू कशी येता म्हळ्यार तेंचे हांव म्हणलेले कल्पांत कितली स्कंद जाता तांगेल प्रतिपंद स्कंद म्हणलास महासेनानी जावनू येता जाल्यार तागेल जनन कशी जाता ते विशय कल्पातून कल्पा चेंज जावच्या पुरो पळय आम्ही कशी म्हूण म्हळ्यार उदाहरण एक सांगचें वेदव्यासूची म्हळ्यार विष्णूची ह्या पंत वेदव्यास जावन येयला कळवे एक कल्पांत नारद वेदव्यास जावन आशिल्लो म्हणटाची आनी येवचे कल्पांत अश्वत्थाम वेदव्यास जावन आसा म्हणटाची म्हणटना ह्या पंत पराशर सत्यवतीलांत वेदव्यास येईल म्हणजे त्यांनी येता म्हणून सांगू जायना न्हय तशी वेदव्यास म्हळ्यार एक पदवी तशी स्कंद म्हळ्यार एक हुद्दो तेदन तांणी कशी येताची खंयची हुद्द्यान तो स्कंद सुब्रह्मण्य आशिल्लो स्कंद जाल्लो ते पुरे आमकां सांगच्या तितले गोत आशिल्ले जाणां सांगच्या जावच्या पुरो तशी म्हाका कळलेले तितले हांव सांगचें हांव वाजिल्ली स्कंद पुराणांतूल स्कंदाल विशीं वाजितना जेवो आत्तां हंतूची महाभारतां शल्य पर्व त्या म्हाका कट्ट क्लियर आत्तां सांगू जायना वापस हांव एक पंत अध्ययन कोरका तशी तांतू भितरी अग्नीन ह्या जन्म दिवचे न्ही तांतू कशी म्हूण म्हळ्यार महेश्वराला न्ही पार्वतीले मिलन जतना महेश्वराल तेजस्सू स्कंद जावन अग्नींत पडतकी अग्नी म्हाका धारण करूं पार्वती सांगता म्हाका धारण करूं जायना म्हणून तितली तेजस तो कडेरी तो अग्नीक दिता अग्नी सांगता म्हाका तेजस धारण करूं जायना म्हण कडे गंगेन तूं सोडी ती थंड न्हय म्हणून सोडतना गंगी सांगता म्हाकाय जायना म्हाकाय उज्ज येता म्हण सांगून त्या वेळाक ती कसं करता ती जायना म्हणटनी वोर न्हू हिमवत पर्वतांत होळण वतना थंय एक कडेन सोडता जल्वे थंय
शरस्तम त्या कैत तागेल रेत या रेतसು ತೇಜಸ್ಸು ಪಳ್ಳಾಪಳೆ ತೈ ಪೂರೈ चोंडू हुल्लू म्हणटा पळय मुद्द मुद्द तण जेवची ते जाल्ले त्या भरभर तण ते जाल्ले ताजे मद्दीन तूं हें शिशु रुपार आयलें म्हूण ते कृतिका देवी त्या रडतर आसतना कृतिका देवी सहजन तशाण वतर आशिल्ली जी शिशु रडलेलो आयकून पळयतन तांकां मातृत्व जागृत जावन तांगेल स्तन्या दुखून दूद येयलें तांणी पिबयलें तशी स जनांनी दूद पिवयतना ताका स तोंड येयलें स तोंडांनी तो दूद पिल्लो म्हण तसल काणी आमी आयकताची थंय ती कृतिका देवी कोण म्हूण म्हणलेलें कृतिका देवी तांणी कोण म्हूण म्हणलेलें आमकां कळ्ळें तशी तांणी तांतूय सांगताची कसं न्ही तासां विदित्वा भावं तं मातॄणां भगवान प्रभुः प्रस्नुतानां पयः षड्भिः वदनैः अपिभवत् तदा म्हळ्यार तांगे मातृणां भगवान प्रभू म्हणला तांकां तो आम जावन पळयले म्हळ्यार अर्थ येता न्हय तांकां पळोवन तांगेले मनोगत कळ्ळी की म्हाका तांणी चेडू म्हूण म्हळेलें प्रिती दाखयताची म्हूण तशी तांगेले स्तना दुखून पडतरसूची दूद तो स तोंडांनी पित्ता म्हूण सांगून तशी तम कुमारं ततो जातं स इंद्राः सह मरुद्गणाः क्षीरसंभावनार्थाय कृतिकाः समयोजयन् ಕೆಲವು वेळा नंतर ते तणा मद्दीन तो गंगादेवीन दवरलेले ते गर्भ शिशु रुपार आयले शिशु जाल्ले कुडले इंद्रप्रमुखांक पुरय आकाशवाणी जाले की योच महासैनानी जत्ता म्हणून तेदन तांणी पुरय थंय आयलींची हें रामायणांत येयले विशय थंय आयलींची थंय येवन तांणी चेडूक दूद पिवोवच्याक सजन कृतिकेंक तांणी नियोजन केलें अशी पळय विंगड विंगडांत स्कंदाल विशय विंगड विंगड रीत येताय रामायणांत मालकांडांत हे विशय तशी कृतिकेले तांणी दूद पिवोवका जाल्यार देवतेन त्या कृतिकांक सांगताच काय दूद पिवोवन ताका व्हड करचें म्हूण तांणी सांगता काय मुखारसून हाका कृतिकेल पूत म्हणून सांगता तशें जाल्यार मांत्र आमी ताका दूद दिताची एक ओप्पंद कळ्ळें कडेरी जायता म्हणटा काय कोण इंद्रादी देवते जायत इंद्र जायत म्हणटा काय मागीर तांणी स्तन्यपान दिता तशें चावन सर्व देवते इंद्राल सम्मुखांत ओपता काय ताका कार्तिकेय म्हूण नाम करूंक तशी ताका 3 लोकांत कार्तिकेय म्हणून आपयताची म्हूण सांगून आनी आस तशी एकांतू एक पळय स्कंद पुराणांत कशें आसता म्हळ्यार देवी म्हळ्यार गौरीक न्ही चंद्रशेखराक रुद्राक तांकां एक कसो तांकां एक सान चर्चा जावचें आसा खंय कळ्ळें बायल मनश आनी दर्ली मनश म्हळ्यार कसलें कोण श्रेश्ठ ती तो पुरुश श्रेश्ठ म्हणटा ती सांगता की ना प्रकृती नानांतल्या पुरुशाक कसलें करूं जायना म्हूण कळ्ळें तूं निंद करता जाल्यार जायतं कसलें करूं जायना जाल्यार तुमी संतोष पावल्या मात्र स्त्रियांक संवसार दुखून बिडगड जेवचे स्त्रियोय जेवकावय संवसारांत म्हणून म्हणटना तेदना तो संतोष जावन तुका लोकविख्यात जाल्ले पुत्र तुका मेगेल निमती जाता म्हूण तशी कितली की 1000 वर्ष काळ तिगेल ओटू आसता काय कोण रुद्र जाल्यार कितले की 1000 वर्ष जाल्ले परमेश्वराले चेडू जेवची सुद्दी ना कसला बा म्हूण सांगून तांणी अग्निदेवाक सांगताची वचून पळय कसं म्हूण द्वारांतू एकलो सेवक राबून आसता काय कळ्ळें अंतपुरा द्वारांत कोणाकय भितर वचचें सोणाकय तो रुद्रान भितर वचना म्हणटा तांणी एकांतांत आसा पळय वा कसं करता आनी पळया म्हूण एक पारव्या रूप घेवन भितर वतकय कळ्ळें जाल्यार पार्वतीक कळटा कोणकी एक परपुरुश प्रवेश जाला म्हूण ती उठयता कोपता ती कळ्ळें कडेरी पार्वतीक कसल खातीर कोप येयले म्हणून रुद्राक कळटा काय अग्नी पारिवाळ जावन येयला म्हणून कुडले सांगता काय हे अग्नी तूं केलेलें कार्य समने गे आतां मेगेले शरिरा दुखून वीर्य भायर येतना तूं हांगा येयला देखून तूं स्विकार करका नानातले तुका आतां लासून घालता अग्नी ते घेता काय घेवन अग्निमुख न्हय सर्व देवते अग्नी तांगेल तोंड न्हय सर्व देवतेंक आहुती अग्नीन दिवची न्हय अग्नीन घेवचें म्हळ्यार सर्व देवतेन घेतल्या बरें जालें कोणाकय ते उज्ज चडसोचें जाय न्ही अग्नी उज्ज म्हळ्यार अग्नी पशी चड उज्ज ते तेजसाक कळ्ळें तांणी कसं करताची तांगेले
शरीर दुखून कळवे अग्नी भायर येवन ते खंयचे तेजस भायर येवन पादरस जल्लले म्हूण म्हणटाचे पादरस पळयता आमी पादरस कसले जाल्यार ते पादरस गल्ल्याक लासून काडची शक्ती आसा म्हणटा पळय ते पादरस जल्लेले रुद्राल निमचे पळय भांगरा वयर घालायचे भांगर एक नमने धवटी जावन वता तशी अग्निदेव कसो करता ताकाय मस्त तडसुचे जायनाशी तो कसो करता गंगे विसर्जन करता तिगेले हे अले येत न्हय तरंग ताजेन ती लोकून 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 दडाकोन सोडता काय तशी श्वेत पर्वत जल्ले म्हणून ते अशी यांची मागीर हीची पुरे काण येता कसले श्वेत पर्वत जल्ले श्वेत पर्वत ते तण जल्ले तांतू कितली की सकडी लोह जल्लींची रुपी जल्ले भांगर जल्ले विंगड लोह जल्ले ताजे नंतर वरलेले झोंडू हुल्लू जल्ले ते झोंडू हुल्ला भितर कार्तिकेय जल्लो असल पुरे विषय येता ते तांतू कळवे तशी मागीर हंतू सांगिल्वरी एक केल्लो कडेन काण येता कसले आतां रामायणा हंतू महाभारता सांगिल्वरीची कसनी म्हणल्यार सुरवेक तीच काणी स्कंद पुराणांतूची महाभारता टायपार मुंदर जाता कसं म्हळ्यार अग्नी एक पंत ते तेजस घेवन पुरू चला न्हय मुखार सुनून ताका ते सप्तर्शील बायलां पळोवन कामुक भावना येता जाल्यार तो लेखतकय कसं न्ही म्हळ्यार आतां म्हाका रुद्राल निमती अशी सकट जल्ला आतां आमी तितूले श्रेश्ठ ब्राह्मणांक गेले पत्न्यो पतिव्रत परपुरुश दोळ समीत वयर कोण पळयना तसल जेन्ना हांव कसले मनान जाल्यार तांगेले वयरी म्हाका आश जाता कामन येता हे पाप जावची न्हय हाजी परिणाम उग्र जायत हांव अग्निमय जाल्यार हांव लासून वचीत आसले हे ताकत तांकां आस तांगेले पतिव्रत्य धर्माक आस म्हूण सांगून लेखत जाल्यार तागेले मनांतू ते निग्रह करूं जायना नशी तो मूर्छ येतके मूर्छ येता कडेरी उठायता त्या ब्राह्मण स्त्रियाक कामन करचे समनय म्हूण सांगून रान्ना वता रान्ना वचून देहत्याग करता म्हूण लेखतकय तो म्हाका तांणी मेळनात न्हय म्हाका विरह वेदन तडसूच जायना म्हूण तांकां तांगेले वयरी म्हाका भयकेस म्हूण कळल्यार तांगेले पातिव्रत्य धर्मान हांव लासून वची विला बरें तशें हांव नाकाचे नाका हे जिवू नाका म्हूण वता पळय तशें तो रान्ना वता थंय जीव त्याग करता म्हूण सांगून तशी ताजे नंतर ते अग्नी कसं खातीर तशी चमकलो ह्या परे स्वाहादेवी कोळ न्हू ती ते सजन पत्न्यांगेल रूप धारण करून तागेल्या वत्ता म्हण म्हणलेली काणी ती बाई येता त्यान अर्जुनान निमगुचास युधिष्ठिर मार्कंडेयार संवादार आमी पळयलें न्हय मुखार अर्जुनान नारदाले निमगुचास स्वाहादेवीक ऋषिपत्नींगेल रूप धारण करच्या साध्य जाल्ली कशी म्हूण निजावन तांणी पुरे जन पतिव्रता स्त्री साध्वी स्त्री तपस करचे जन अग्नी म्हणके तेजस्विनी नव्हतांनी म्हणटना अस्सल अपराध केल्लेल खातीर तांगेल नांव वायट केल्ले म्हणलेले अपराध स्वाहादेवील नव्हते ते सजन स्त्रिया ती तेक भिनी आनी तांणी कसल्याक बामणान त्याग केले कुडले नुत बसलींची तांकां जाल्लेले विशय कसो म्हणून तांकां तितली शक्तीशील न्हय जाल्लेले विशय कसो म्हणून कोळ न्हू तांणी ते स्वाहादेवीक शिक्षा दिवच्या नज्जशिल्वे तांगेले पातिव्रत्य धर्मान म्हूण कडेन नारदान सांगोस वही तूं सांगील समज जाल्यार तांणी तिणें स्वाहादेवीन अग्नी हे ऋषिपत्नी रूप धारण केलें कसल्याक त्या ऋषिपत्न्यान तिका शाप दिनी कसलें ताकाय कारण आसा म्हणून कसलें म्हळ्यार तांणी गंगा तिरा स्नाना वताच के कोण ऋषिपत्न्यो पुरे तांकां पाप खंय कसलो आसा म्हणून कळतवे अग्नीन ते रुद्राल वीर्य खंय उडयल पळय थंय तांणी नल्लींचके कळवे तांकां ते वीर्य आंगा लागली कुडले तांणी पुरे मोहित जल्लींचके कळवे मोहित जल्ली म्हणटना बामणांक गेले वच्चा तांकां लजी जेली की आमगेल्या आंगान तो तांणी ऋषिपत्नी म्हळ्यार संयम हारणारी निग्रहार सुत्तमे हें म्हणटा मनांत कामुक भावन येता आतां आमी बामणाले थंय वचून राबली म्हणजे तांकां आमगेल्या मना कसो जाता म्हूण कळटा तांणी आमकां कसलेपणी हें करताची म्हूण कसो न्ही शाप दिताची म्हूण त्या वेळार तिका स्वाहादेवीक मन आशिल्लें न्हय अग्नी लोटो आसूं का म्हूण ती हें हांगेल्या आंगान तो रिग्गून तांगेले शरीर तांगेले जाल्यार भितर हीच कोण स्वाहादेवी आतां द्रौपदी इल्ले पांडवाल वटू ती आसता म्हणले कुळ्या आमी द्रौपदील पावित्र्या विशयाक असले लेखोस ना न्हय तशी हांगाय तशी जाता शरीर मात्र
कोणाले ऋषीपत्न्यांगेले जाल्यार तांतू मन गिन कसले ना तशी जाल्यार ऋषीपत्नीयो तांणी तांकां हें कामुक भावने आमगेल्या आंगान तो आयला म्हूण म्हणटना लजी जाली वयनवे तांकां एक रितीर उपकार जालो न्हू तशें तांणी तिका शाप दिनच कळवे जाल्यार सप्तर्षी तांकां पुरे कोळ न्हू हांनी मन अग्नील वयर नाशच्या पुरो कसलो नाशच्या पुरो जाल्यार देहांत स्वाहादेवी रिग्गू सोडलेले चुकी हांनी पतिव्रता स्त्री म्हणटना ती कामुक भावने हांगेल्या आंगांत रिगल्या म्हणटना तांणी कसले सोडलेले हें पाप जालें न्हू म्हूण तांणी पुरे जना बायलांक सोडचे अरुंधती आंगांत रिग्गू स्वाहादेवी जायनाकय तेच्यान अरुंधती एकली व्हरता म्हूण सांगून तशी आनी आमी स्कंदाल अष्टोत्तर पळयलें तांतूं खंय सुब्रमण्य म्हणून नांव येयिनी कळवा तशी स्कंदाक मागीर तांणी हें कसलें कार्तिकेय म्हणून नांव दिवन ताणें तोच देवसेनांनी जेवचें म्हूण म्हणलेलें न्ही विशयस पळय तशी तितलें पळयलां आमी आनी कृतिका म्हूण म्हळ्यार कोण म्हूण म्हणलेलें येद्दोळ कळ्ळी जाल्यार कृतिका नक्षत्र म्हूण एक चंद्राक वारडीक करून घेतिले दक्षाले चेल्यो अश्विनी भरणी कृतिका तांतू तिन्नी नक्षत्र ती 27 नक्षत्र ते तांतू बी तिन्नीचे अश्विनी भरणी कृतिका तशी निजावन त्या कृतिका नक्षत्राक एक रूप त्या रूप कशी म्हळ्यार एक गाडी आकारार कय तांतू 6 नक्षत्र आतां सप्तर्षी पुंज म्हूण आसता मागीर आकाशांत 7 ऋषी नक्षत्र रुपार आसता पळय तशीच हांगा 6 नक्षत्र तशी तांकां कृतिका देवते म्हणून म्हणचे आनी अग्निदेवतात्मक नक्षत्र म्हणजे ताका तशेंच काही पुरो फाल्ली दुखून महाभारताचे अष्टम संपुटांत वचा आमी आजी सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही नमाच्या मनसेंद्रियर बाबुद्यात्मनामा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।